हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती फार महत्त्वाची आहे. शास्त्रात तुळस ही सर्वात शुद्ध मानली जाते, म्हणून ती शिळी झाल्यावरही पूजेमध्ये वापरली जाते. नमस्कार, भक्तिरस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच तुळशीपासून बनवलेल्या माळेचे महत्त्व आणि त्याला परिधान करायचे नियम आपण पाहणार आहोत. तुळशीच्या रोपाला पाणी घालणे आणि त्याची काळजी घेणे ही विधी देखील सामान्यतः घरातील स्त्रिया करत असतात आणि हे पुण्यपूर्ण मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यांच्या पूजेच्या प्रसादात तुळस अर्पण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय पूजा करणे अपूर्ण मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे वास्तुदोषांचा प्रभाव राहत नाही आणि सुखसमृद्धी टिकून राहते. बहुतेक घरात तुळशीचे रोप लावले जाते. मान्यता आहे की तुळशीची लागवड केल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते. अंगणात तुळशीच्या रोपांची उपस्थिती धार्मिकता वाढवते, ध्यान वाढवते, वातावरण शुद्ध करते आणि संरक्षणही करते असे मानले जाते. भक्त सामान्यतः सकाळी आणि संध्याकाळी मंत्र आणि फुले, धूप, दीप आणि गंगाजलाचे पाणी अर्पण करून पूजा करतात आणि मंगळवार व शुक्रवार विशेषतः पवित्र मानले जातात. तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व. हिंदू धर्मातील तुळशीची 8 नावे आहेत. वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळस आणि कृष्णजीविनी ही तुळशी देवीची 8 नावे आहेत. ही सार्थक नामावली स्तोत्र रूपातही आहे. तुळशी नामाष्टक मंत्र. वृंदा वृंदावनी, विश्वपूजिता विश्वपावनी, पुष्पसारा नंदिनी च तुळसी कृष्णजीविनी. एतभामाष्टकं चैव स्तोत्रं नामार्थसंयुक्तं यः पठेत तां च सम्पूज्य श्वाश्वमेधफलं लभेत. जो कोणी मनुष्य तुळशीची पूजा करून या नामाष्टक मंत्राचा पाठ करतो त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते, अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. तुळशी मातेची जी 8 नावे नामाष्टक स्तोत्रामध्ये वर्णन केली आहेत त्याचे आपण अर्थ पाहूयात. वृंदावनी, जी प्रथम वृंदावनात प्रकट झाली ती. वृंदा, सर्व वनस्पतींची देवी. विश्वपूजिता, जिची संपूर्ण विश्वभर पूजा करतात ती. तुलसी, म्हणजे अतुलनीय. हे नाव तुळशीचे अद्वितीय आणि अतुलनीय गुण दर्शवते. पुष्पसारा, सर्व पुष्पांमध्ये सर्वोच्च स्थान असलेली, ज्यांच्याशिवाय कृष्णांना इतर कोणतेही फूल आवडत नाही अशी. नंदिनी, जी सर्वांना आनंद देते ती. कृष्णजीविनी, भगवान श्रीकृष्णांचे जीवन आणि आत्मा असलेली. विश्वपावनी, जी तिन्ही लोकांची शुद्धी करते ती. जो कोणी तुळशी देवीची पूजा करताना या 8 नावांचा जप करतो, त्याचप्रमाणे जो अश्वमेध यज्ञ करतो आणि जो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राने तिची पूजा करतो तो बंधनातून मुक्त होतो. जन्म मृत्यूच्या या दैनीय जगातून आणि या पुण्याईने तो लवकरच गोलोक वृंदावन प्राप्त करतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान कृष्ण स्वतः या मंत्राने तुळशी देवीची पूजा करत असतात. जो या मंत्राचे स्मरण करतो त्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची भक्ती लवकरच प्राप्त होते. पौराणिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या आधी अन्न पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकल्याने ग्रहणाच्या हानिकारक किरणांचा परिणाम अन्नावर होत नाही. अन्न शुद्ध राहते, कारण तुळशीमध्ये पारा असतो. पाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा किरणांचा परिणाम होत नाही. तुळशीची एक छोटीशी रोपसुद्धा 24 तास ऑक्सिजन पुरवते. तुळशीचे रोप हे एक उत्कृष्ट एअर प्युरिफायर आहे असे म्हटले जाऊ शकते. जिथे ते स्थापित केले आहे तिथल्या आजूबाजूला भरपूर ऑक्सिजन राहतो आणि वातावरण शुद्ध राहते. असे म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने या वनस्पतीचे नियमित सेवन केले तर त्याला त्वचारोगाचे आजार कधीही होत नाहीत. हिंदू धर्मात लग्नाच्या हंगामाची सुरुवात तुळशी विवाहाच्या सणाने केली जाते, ज्यामध्ये घरात आणि मंदिरात विष्णूंच्या विधीपूर्वक पवित्र तुळशीचा विवाह करतात. तुळशीच्या पानांमध्ये मिसळलेले पाणी बहुतेकदा मृतांच्या आत्म्यास मुक्ती देण्यासाठी केले जाते आणि मृत व्यक्तीला मोक्ष मिळेल आणि पूर्वजन्मांच्या चक्रातून मुक्तता मिळेल या आशाने अंत्यसंस्काराच्या चितेमध्ये सामान्यतः पवित्र तुळशीच्या ढाळ्या बसवल्या जातात. तुळशीमध्ये अनेक प्रकारची औषधी गुणधर्म पाहिले जातात, जे रोगांना दूर ठेवण्यास मदत करतात. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात भरलेले आहेत.
सर्दी, खोकला, दातांचे आजार आणि श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तुळशीला संसर्गांशी लढण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. तुळशीच्या रोपाप्रमाणे तुळशीची माळ देखील अत्यंत शुभ मानली जाते. परंतु ही माळ परिधान करण्यापूर्वी त्याचे नियम आपण जाणून घेऊया. पुष्कळ मंदिरांमध्ये पवित्र तुळशीची लागवड केली जाते आणि सुकून गेलेल्या तुळशी वनस्पतीच्या काष्टांचा उपयोग जपमाळ बनवण्यासाठी केला जातो. तुळशी माळ घालण्याचे नियम पाहूयात. तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलाने ती स्वच्छ धुवून आणि कोरडे करून झाल्यावर ती परिधान करावी. ही माळ परिधान केलेल्या व्यक्तींना दररोज जप करावा लागतो. त्यामुळे भगवान विष्णूंची कृपा कायम त्यांच्यावर राहते. तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने नेहमी सात्विक अन्न खावे. त्याचा अर्थ असा की अन्नात लसूण, कांदा, मांस, मासे इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये. तसेच मद्यपानही करू नये. कोणत्याही परिस्थितीत तुळशीची माळ शरीरापासून विभक्त होऊ देऊ नये. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांचे भक्त तुळशीची माळ घालतात. मान्यता आहे की ही माळ परिधान केल्याने तुमचे मन शांत आणि आत्मा शुद्ध होतो. मान्यता आहे की माळ परिधान केल्याने रोगांपासून मुक्तता मिळते. शास्त्रांव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रातही तुळशी माळेला खूप महत्त्व दिले गेले आहे. ही माळ घालून बुध आणि गुरु ग्रह मजबूत होतात. तुळशीची माळ परिधान केल्यास कोणत्याही वास्तूतील दोष दूर होतात. विष्णू भक्तांसाठी तुळशीची माळ खूप महत्त्वाची का आहे? पौराणिक कथेनुसार तुळशीला वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेले नैवेद्य स्वीकारतात. तशा प्रकारे जे तुळशीची माळ धारण करतात त्या व्यक्तीला भगवान विष्णू त्यांच्या आश्रयामध्ये घेतात. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची त्यांच्यावरती अखंड कृपा राहते. तुळशीची माळ घातल्याने मनुष्याला वैकुंठाची प्राप्ती होते. तर हे होते तुळशीच्या रोपाचे आध्यात्मिक महत्त्व. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.